Hey guys, welcome back to my channel. Guys, हा व्लॉग मी असाच बनवते म्हणजे आता आम्ही काय काय करतोय तर असाच नॉर्मल बेसिक व्लॉग बनवणार आहे मी. बेसिक व्लॉग बनतोय हा. तर गाईज हा बघा काय करतोय. वाईड अँगल मध्ये काढ ना पटकन. थांब ना जरा. अरे हिला बोलतोय. हा शिडीवर चढून फोटो काढले त्यांनी. आता उतरतोय. आणि आपल्या सोबत आहे गुड्डू आणि हा आहे तनीस. अरे आपण कधी पण काय म्हणत धुरवी आहे का तू धुरवी. हा माझा असाच वाला व्लॉग आहे. असाच वाला सहज वाला व्लॉग आहे. सहज वाला. बोल काय बोलतोस. सो गाइस आज के ब्लॉग में हम लोग मांगने वाले नाही सॉरी. तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण मागवणार आहे पिझ्झा. ते पण 200 रुपयामध्ये. किती 8 पिझ्झा येतील 200 रुपयामध्ये. तुम्ही पोट भरून खाऊ शकता. 30 रुपयाला एक पिझ्झा येईल. त्याच्यावर पण डिस्काउंट लावून तुम्हाला 25 रुपयाला पिझ्झा भेटेल. 45 चा पिझ्झा तुम्हाला फ्री मध्ये ऑलमोस्ट भेटेल. डॉमिनोज वाल्याने मला पैसे नाही दिलेत. फक्त मी तुमच्या जनरल नॉलेज साठी बोलतोय. गाईज हा पागल झालाय आणि हा असा ह्याचे ब्लॉग असेच असतात हा गाईज. काहीही बोलत राहतो. आम्ही दहीसरकर जॉईन करायचं असेल तर लिंक इन डिस्क्रिप्शन. फिर से आ गए रे बाबा. इधर जहर खाने का पैसा नहीं है. तू जा रे जा. हे असं असतं याचं. आणि ह्याचे ब्लॉग पण असेच आहेत सगळे टपोरी लँग्वेज मध्ये. तशी माझी लँग्वेज पण काही चांगली नाहीये पण ठीक आहे. अजून बेटर. आज आम्ही पिझ्झा मागवायचा विचार करतोय पण इकडे पिझ्झा येईल की नाही काय माहिती नाही. येईल अलिबागला. अलिबागवरून मी आणि मामा आणू. अरे बाप रे बाप. तुला काय खाऊ वाटतं? त्याला भेटेल. तर बघू इकडे येतो का पिझ्झा. मला तरी नाही वाटत. आजपर्यंत आम्ही इकडे कधी मागवला नाही. अलिबागला जायला लागेल त्यासाठी. हे हात जाईल आणि मी तर जाणार नाही. असं प्रॉपर शेत केलं आपण आणि त्याच्यात ब्लूबेरीची शेती केली तर 1 वर्षात कमीत बोलला ना तर 50 लाखाची खेती. हे तू चुप यार. 50 लाखाची खेती गाईस म्हणजे ते सोडा. आम्ही तुम्हाला छोटासा गाडी टाकायची होती ते पण सांगितलं. 50 लाखात view आजकाल दाखवते. एक फॉर्च्युनर पण नाहीत पण तुम्ही काय ना काय तर घेऊ शकता. तनीश गप रे. तू काही बोलू नकोस. तुम्ही बघू शकता इकडे काम चालू आहे. कापणी करताय तिकडे येतं गाईस. गाईस ते इथे घरासमोर डायरेक्ट इथे रोड आहे. आणि आमचा बंटी इथे झोपलाय. आणि इकडे आहे सगळी झाडं वगैरे. गाईस चिक्कूचं झाड बघा. आणि चिक्कू पण आलेत. हे बघा गाईस. हे असं मामाने असं मस्त डेकोरेट केलं इकडे. आणि इथे तुळस आहे. फ्लावर्स. गाईज हे आपण काय बोलणार याला टँक सारखं बनवलेलं मामानी मासे वगैरे ठेवायला. आणि लिटरली मी सांगते आम्ही ह्याच्यात पाणी टाकून आम्ही तेव्हा लहान होतो खूप. आम्ही लहान असताना या खड्ड्यामध्ये आम्ही आंघोळ करायचो. आणि हा जो पाईप आहे हा डायरेक्ट इथे पाणी सोडायचो ह्याच्यात आणि पूर्ण भरायचं. आणि आम्ही तिघं जण ह्याच्यात मावायचो. ह्याच्यात 3 जण फिट व्हायचो एकदम. आणि फुल मस्ती. आता हे घाण झालंय. आता ह्याच्यात काहीच नाही आहे. पावसाचं पाणी जमलंय त्याच्यात. पण हा खड्डा माझा मेमोरेबल आहे भाई. खूप मेमरीज आहेत त्याच्यात. आणि हे सगळे बोनसाईची झाडं आहेत. तुम्ही बघू शकता बघा.
हे खूप क्यूट आहेत. गाईज मिरची बघा. गाईज हे वाळा आहेत. हे जे लावलेत ते वाळा आहे. ह्याचे जे मुळं असतात ते रात्री भिजवत ठेवायचे आणि सकाळी उठून पाणी प्यायचं, तर आपल्या आरोग्याला चांगलं असतं. बाकी इथे छोटी छोटी झाडं आहेत आणि इथे पण आहेत. तर मामा हे बोनसायची झाडं आहेत ते सेल करतो. ते इथून मला ती बघून झाली. गाईज हे बघा लिंबू. हे लिंबाचं झाड आहे. आपण या साईडला आता फिरलोय. आता मी या साईडला आली आहे. इथे पण झाडं आहेत, छोटी 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 छोटी, मोठी मोठी पण आहेत. तर गाईज इकडे ना, हां, तर हे सीताफळचं झाड आहे आणि सीताफळ पण आलेलं आहे. ऐक मम्मा, हां हे बघा. ओ माय गॉड, सीताफळ बघा गाईज. हे माझं फेवरेट फ्रूट आहे. ओ माय गॉड गाईज हे बघा. वाव. ॲक्च्युली हा थोडासा आजारी वाटतोय मला, कारण की ह्याचे पंख तुटलेत वाटतं. घे. बघा व्हाईट गोकर्ण मला दाखवते हे. आणि आपल्याकडे ब्ल्यू पण आहे. तर ब्ल्यू त्या साईडला आहे तिकडे. तर मी तुम्हाला ब्ल्यू कलरचं पण दाखवते. ब्ल्यू कलरचं ह्या साईडला आहे. हे बघा, हे आहे ब्ल्यू कलरचं गोकर्ण बघा. मामाने आल्याचं झाड काढलंय आणि आलं दाखवतोय तो मला. असं आलं पकडलं जातं. ते आलं आहे, आलं पकडून दाखव. मान नको. हे आलं आहे गाईज. हे बघा. हा यार, का नाही पकडलं तेवढे विशेष. दुसरं पण तो काढतोय. आम्ही बघतो आलं का नाही पकडलं विशेष. छोटे आहेत ना ते बघ. हा, हे मस्त आहे. गाईज हे बघा, आलं, जिंजर. वाढत जातं हळूहळू. हा, हे वाढत जातं गाईज आतमध्ये. आणि इथे आहे कढीपत्ता. तर गाईज इथे काजू पण आहे या साईडला इकडे. पण ना काजू माकडं खाऊन टाकतात, त्यामुळे तुम्हाला दाखवायलाच भेटला नाही मला. आणि मी इकडे आल्यावर मला बाहेर जायचीच इच्छा नाही होत. असं वाटतं इथेच फिरत राहू. आणि असंच इकडे मी आता पोपटी वगैरे पण बनवली आहे. मी नाही, आम्ही